2 मे 2026 रोजी देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजू शकतो. यामध्ये घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने हा एक सुरक्षेचा पर्याय म्हणून निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सरकार नवीन मोबाईलवरच्या डिझास्टर अलर्ट सिस्टीमचे परीक्षण म्हणजे टेस्टिंग करणार आहे. याचा वापर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी होणार आहे, तर त्याचे हे ट्रायल असेल. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. सरकार एक महत्त्वाची चाचणी करणार आहे. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण एकत्र येऊन सेल ब्रॉडकास्ट सिस्टीमची टेस्टिंग करणार आहेत. भविष्यात जर कधी भूकंप आला, वीज पडली, सुनामी किंवा गॅस लीक सारख्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचावी, यासाठी ही व्यवस्था केली आहे. 2 मे रोजी हा एमर्जन्सी अलर्ट फक्त त्या मोबाईलवर येईल ज्यामध्ये काही विशिष्ट सेटिंग्ज ऑन असतील. अलर्ट आल्यावर मोबाईलवर मोठा आवाज आणि मेसेज दिसेल. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही ओके बटन दाबून तो अलर्ट बंद करू शकता. याआधी सरकारने आपत्तीच्या अनेक सूचना SMS च्या माध्यमातून पाठवल्या आहेत. पण काही वेळा नेटवर्क समस्येमुळे हे मेसेज नागरिकांपर्यंत उशिरा पोहोचत होते किंवा काहींपर्यंत ते पोहोचतच नव्हते. त्यामुळेच सेल ब्रॉडकास्ट ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे एकाच विशिष्ट भागातल्या सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट पोहोचवला जाऊ शकतो. जर मोबाईलचं नेटवर्क गेलं असेल तरीही हा अलर्ट तुम्हाला मोबाईलच्या टॉवरकडून फोनपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही माहिती वेळेवर मिळणं शक्य होईल. या सिस्टीमचे नाव साचेट असे असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याबद्दल माहिती होईल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.